राहुल हिरवे आपण कुठे असाल तर लगेच जायचं व्यासपीठावरती. तर सामना 3 षटकांचा असेल, मात्र वेळ भरपूर कमी आहे. सुरुवातीला आपण वेळ मात्र भरपूर वाया केला, मात्र तेच आपण पाहता आमच्या कमिटीने मात्र चांगला निर्णय घेतला. 3 षटकांचा सामना असेल. यात नंतर पहिला षटक मांडणरी पॉवर प्लेचा असेल. तर चला विनंती करतो आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांना, गृहनाथ उघडे आणि त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल जेवंत खेळ ह्या दोन्ही ऑफिशियल अंपायरला आपण पाहू शकाल मैदानाच्या आत जात असताना. एवन जोडी अंपायरांची आपण पाहू शकाल म्हणून गुरुनाथ दुगडे आणि जयवंत खेर. चला विनंती करतो डगआउट मध्ये चिकनजवाडी टीमला आपण आपल्या फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. तर 3 षटकांचा हा सामना 15 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील. 3 षटकामध्ये तुम्हाला 3 षटक मात्र 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करावे लागतील. तर हा सामना सुद्धा 3 षटकांचा असेल आणि यात नंतर होणारे सर्व सामने मात्र 3 षटकांचे असतील. मात्र सुरुवातीला आपण भरपूर वेळ वाया गेला, नक्कीच शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकाल. या दुपारच्या सत्रात आपण पाहू शकाल आमच्या आयोजकांनी मात्र चांगला निर्णय घेतला आणि 3 षटकांचे मात्र आपण सामने पूर्ण करणार आहोत. पहिला षटक मांडणरी पॉवर प्लेचा असेल. 3 षटक फेकण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं देण्यात येतील. फिडिंग करत असताना आम्ही विनंती करू धामणवाडी टीमला आपण 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग फिनिश करायची. तसंच पंचाला विनंती करू आपण कोणत्या प्रकारचे मात्र खेळाडूंना टीम मीटिंग करून देऊ नका. आपण ही मॅच पाहतोय एक्स्ट्रा सामन्यातील जे संघ जिंकलेत आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात पहिला सामना जिंकला होता चिकनाच्यावाडी संघानं, पण त्यानंतर आजच्या दिवसात सामना जिंकला होता तो म्हणजे धामणवाडी या संघानं. या दोन्ही संघांच्या वतीनं ही एक लढत आपण पाहतोय. एक्स्ट्रा मॅच चे जे विनर आहेत त्या 2 संघाच्या माध्यमातून ही एक लढत. हॅलो. तर पंचाचा ग्रीन सिग्नल मा स्टार्ट गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. मनी पंचाचा भूमिकेत आपण पाहू शकाल राहुल हिरवे, स्कोरचे अंपायर गुरुनाथ उघडे, स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल याच विभागातील एक विस्फोटक फलंदाज मुकेश आणि त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल नॉनस्ट्राईक एंड वरती अनिल. गेम स्टार्ट. 3 षटकांचा सामना. पहिला मांडणरी पॉवर प्लेचा षटक फेकी करत असताना गोलंदाज सागरला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू आपण पाहिला गुडलेन स्पॉटचा चेंडू उचली जास्त मिळाली त्याचा फायदा आपण पाहू शकाल. गोलंदाजी करत असताना धामणवाडी या संघाला झाला. स्ट्राईक वरती होते मुकेश, मात्र त्याला पहिला चेंडू बीट करत असताना नीट चेंडू अजूनही मी तर म्हणेन अगदी ही दुसरी मॅच आपण पाहतो. एक्स्ट्रा सामनातील जो सामना जिंकेल तो नक्कीच आपण पाहू शकाल संडेच्या दिवशी तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. इथनं प्रत्येक संघाला प्रत्येक बॉलवरती प्रत्येक रनांवरती संघर्ष करावा लागेल. फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल प्रत्येक संघाला. पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवली, पहिल्या चेंडूवरती गती थोडी कमी केली. पुन्हा एकदा गोलंदाज या राऊंड द विकेटनं अगदी या चेंडूचा विचार केला. गुडलिन स्पॉटचा चेंडूवर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलायला घेतो. अगदी अंपायर आम्हाला सांगतात हा खराब चेंडू आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल बोनसच्या स्वरूपामध्ये चिकनजवाडी या संघाचा मात्र श्रीगणेश होत असताना इथं मिळाली त्याला 1 धाव.
गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क होती तो म्हणजे सागर. पहिला चेंडू फेकला त्यांना डॉट आला. त्यानंतर या चेंडूवरती खराब दिशा होती. पंच मात्र चांगला खून त्यांच्या वतीनं आम्हाला लाभलं. लव फुल टॉस. त्यानंतर पंचांकडे लाऊड अपील. अष्टविनायक ग्रुप चिकनाच्या वड्या संघाला पहिला मोठा धक्का लागत असताना मुकेश बॅक टू डग आउट. In back to the dugout. नॉनस्टॉकच्या एंडवरती आपण पाहू शकाल अनिल आणि अजून एकदा का लागत असताना चिकनाच्या बड्या संघाला सफल झाले होते. अगदी यष्टांवरून चेंडू निघून जातोय भन्नाट वेगळ्या गोलंदाजाकडे. अगदी गोलंदाज आपल्या गतीचा वापर करत असताना सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अजून एक निर्धार चेंडू अजून एक डॉट बॉल फेकत असताना धावसंख्या पाहिली स्थिरावली थांबली ते म्हणजेच एक या आकड्यावरती आतापर्यंत चांगला षटक फेकी करत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज सागर. षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. भरपूर चांगला गोलंदाज आपण पाहू शकाल धामणवाडी बी या संघाच्या वतीनं चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना खोलवर टप्पाचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. त्यानंतर आपण पाहू शकाल याही चेंडूवरती भन्नाट वेग. पाहता पाहता षटक देखील समाप्त झालं आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर ती म्हणजेच फक्त 1-2 गडाच्या मोबदल्यात. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली जिंकण्याच्या बड्या संघाची फक्त 1 धावसंख्या तेही वाईटच्या स्वरूपात मिळाली. आतापर्यंत आपण पाहू शकाल दुसरा षटक देखील प्रगतीपथावरती आलाय. धावसंख्यासाठी झुंज करत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आत स्वतः आयोजक म्हणजे चिकनाच्या बड्या संघाला आतापर्यंत चांगला खेळ केलाय तो म्हणजे दामणवाडी या संघानं पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडांना देखील बाद केलं. दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल धावणवाडी संघासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तो म्हणजेच रुपेश.
तीन षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त एक धाव. अजूनही इथनं आपण पाहिले तर 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा इथनं उभारू शकेल. तीन षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू स्ट्राईक वरती आणला होता, त्याला मात्र हा चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी केला, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस स्लोवरहून हा चेंडू फेकला. पण त्यानंतर हा निर्धाव चेंडू सातत्यानं चांगली गोलंदाजीचा पेशकाना दाखवत असताना, ते म्हणजेच धामणवाडी हा संघ अगदी आपली ताकद दाखवत असताना, अगदी आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती मात्र पहिला सामना जिंकला. नक्की दुसरा सामना आपण पाहू शकाल त्यांच्या अगेन्स्ट शिकण्याच्या वेळी हा संघ खेळत असताना. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग डीप मिड विकेटला, पण त्यानंतर चुका झाल्या आणि चुकाचं रूपांतर आपण पाहू शकाल. बॉल जाईल मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चेंडू अडवायचा होता, पण त्यानंतर सूर्यकिरणाच्या नक्कीच मित्रमैत्रिणी डोल्यावरती आल्या आणि त्यानंतर चेंडू मात्र त्याला देखील बीट करून गेला. मिड विकेटच्या बाहेर चौकार आला आणि नशिबाच्या चौकारच्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. आता मात्र इथं टॉप घेअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, तर म्हणजेच अनिल आणि त्याच्यासोबत नॉनस्ट्राईक एंडवरती गुरुनाथ आहे. या दोन्ही फलंदाजांना मित्रमैत्रिणी जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि सातत्यानं जबाबदारी घेत असताना मात्र चांगल्या धाबा देखील इथं उभाराव्या लागतील. असं म्हणतात ना, सातत्यानं दबावामध्ये चांगला खेळ उभारून येतो. अगदी दबावामध्ये हे दोन्ही संघ आपण पाहतो, पण त्यानंतर अनिलचा विचार केला तर सलामीसाठी गेला होता, पण त्यानंतर 6 ते 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती उभे राहून मात्र पाहिले, अभ्यास केला कशा प्रकारे चेंडू रिलीज होतो, कशा प्रकारे चेंडू कमी होतो. मात्र अगदी संपूर्ण अभ्यास करत असताना मात्र मागच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट दाखवत असताना मात्र त्या धाबा जमा केल्या. खोलवटपाचा हा चेंडू लावडा बिल्ड झाले होते एस्टरच्या पाठीमागे, पण त्यानंतर आपण पाहू शकाल पंच पुन्हा एकदा आपल्या निर्णयामध्ये ठाम. हा निर्धाव चेंडू आहे. षटकार आल्यानंतर क्विक रिप्लाय देत असताना निर्धाव चेंडू न धावसंख्या पाहिली तर स्थिरावली 11 या आकड्यावरती. षटका दिला, दोन्ही 2 चेंडू बाकी असेल. आतापर्यंत आपण पाहू शकाल या ओव्हरमध्ये तब्बल 10 धाबा खर्च केला गोलंदाजाने, पण त्यानंतर लो फुल टॉस ऑन साइडला चेंडूला पाठवलं. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक अनिलचा बॅट मधून मोठा प्रहार, मोठा शॉट आपण पाहतोय, बॉल जाईल चौकार. अगदी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये तब्बल धावा येतात आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 5 चेंडू मागे तब्बल 14 धावा आल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा खोलवटाचा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथं पूर्ण झाली, दुसरा धावचा प्रयत्न करत असताना आपण पाहू शकाल डीप मध्ये चुका झाल्या, चुकाचं रूपांतर आपण पाहू शकाल. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण आणि पाहता पाहता तिसरी ही धाव पूर्ण. बिटवीन द विकेट तिथे एक धाव होती, तिथे 2 धावा बोनसमध्ये मिळाल्या. या चेंडूवरती मिळतील त्या 3 धावा आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल. 3 षटकांचा सामना आणि तिसरा षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज धावणवाडी टीमसाठी म्हणजे संजय. शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र संजयच्या खांद्यावरती सोपवली. संजय इथं चांगली कामगिरी करेल का आपल्या संघासाठी. अनिल मात्र लय मध्ये आलाय, लो फुलटा चेंडू
स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला मेहनती करावी लागेल. अगदी दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलं या स्पर्धेतली एखादी तरी ट्रॉफी आम्ही उचलू शकतो, पण त्यानंतर तुम्हाला ट्रॉफी उचलण्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक रनांवरती तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तेच संघर्ष इथनं करत असताना हे दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ मात्र तेच संघर्ष करत असताना अगदी लवफुलटाच होता. चेंडूला मात्र सफल झाले आणि त्यानंतर एक चांगला फटका सजवला आणि त्या सजवलेल्या फटक्यावरती चांगल्या धाबा देखील मिळाल्यात आणि 4 धाब्याच्या मदतीने धाबासंख्या जाऊन पोहोचली 22. खोलवर टप्पाचा हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यानंतर आपण पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन केलं. नक्कीच हा गोलंदाज आपण पाहू शकाल संजय चौकारानंतर कमबॅक करत असताना हा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली 22 या आकड्यावरती. 2 कड्यांच्या नुकसानात इथनं आपण पाहू शकाल अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. 30 ते 35 धावा झाल्या. एक सन्मानजनक स्कोर इथनं उभारू शकेल तो म्हणजेच बॅटिंग करत असताना चिकनाची बडी हा संघ अगदी आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला म्हणजे धामणवाडी संघाकडे देखील भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग आहे. फ्रंट फुट वरती आला, त्यानंतर चेंडूला पाठवलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना चेंडूला पाठवलाय साइड स्क्रीन वरती. 1 बाउन्स इन टू द फॅन्स, 4 रन्स. सुरुवातीला मात्र संघ थोडासा ढासळला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली, तेही वाईटच्या स्वरूपात. पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र स्ट्राईक वरती अनिल आला ना, त्यानंतर मात्र चांगला संघर्ष करत असताना चांगला धाबा देखील त्यानं उभारल्या. अगदी अडथळे तर सर्वांसमोर येतात. रडायचं की लढायचं हे मात्र तुमच्यावरती आहे आणि अगदी या मॅच मध्ये लढत असताना पण पाहू शकाल अनिलच्या बॅट मधून भरपूर चांगला धाबा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फ्रंट फीट वरती आले होते, पण त्यानंतर आपण पाहू शकाल अंपायर आमच्याकडे बोलायला अगदी या दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करण्याची संधी गोलंदाज संजयच्या माध्यमातून इथनं अजून एक मित्रमान्यान एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मिळेल ते म्हणजे चिकनाच्या बड्या संघाला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट. सफल झाले होते, पण त्यानंतर एक्स्ट्रा खुल्ला सोडला आणि अगदी गोलंदाजाला खोल्यात ठेवला आणि त्यानंतर फलंदाज बाद ज्येष्ठांचा वेध घेत आपण पाहू शकाल अनिल देखील डगआउटच्या रस्त्यावरती. पाहिली तर ती म्हणजेच 27 आकड्यावरती तर थोडी माफी असावी. पुन्हा एकदा माझ्याकडे वळूयात आपण. अगदी या चेंडूमध्ये पण पाहिलं तर रनाची संधी देखील निर्माण झाली होती, पण त्यानंतर हा थ्रो तर स्ट्राईक वरती आला असता, फलंदाज देखील बाद झाला असता, पण मिळाला त्या 2 धाबा. शेवटचा चेंडू आहे अगदी शॉर्ट आपल्याचा चेंडू. चेंडूला फक्त पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे फिल्डर आहेत प्रकाश व त्यानंतर चुका झाला प्रकाश कडून. अगदी आपण पाहू शकाल एकदा पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर तिसरी धाव होईल का पूर्ण आणि शेवटच्या मुवमेंटला तिसरी धाव झाली अनकम्प्लीट. म्हणजे मिळतील इथनं या फक्त 2 धाबा आणि या 2
धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 31 या आकड्यावरती येणारे 3 षटक येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी दामनवाडी या संघाला तब्बल 32 धावांची गरज. करतो लगेचच डेगआउट मध्ये धामणवाडी बी संघाला आपण लगेच आपले फलंदाज मात्र मैदानात आज पाठवायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 3 षटकांचा सामना, 3 षटकांमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. आणि त्याच दरम्यान शंकर मामा वारकडे यांचा सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. विनंती करू आम्ही मामा आपण या आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. अगदी या दुपारच्या सत्रामध्ये शंकर बाबा वारगडे आमच्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. लगेच आपण बोलूया दुसऱ्या इनिंगकडे. मी विनंती करेन डगआउटमध्ये पुन्हा एकदा धामणवाडी बी संघाला आपण आपले फलंदाज लगेच मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 32 धावांची गरज. फलंदाजांना विनंती करतो प्लीज आपण जास्त वेळ करू नका. अजूनही इथून पाहिले तर अजून आपले 2 ते 3 मॅचेस 3 ते 4 मॅचेस पेंडिंग आहेत. तर चला विनंती करूयात आपण पुन्हा एकदा धामणवाडी बी संघाला. त्याला हरिश्चंद्र थोडंसं कोऑपरेट करा. लगेच आपण मैदानाच्या आत एंटर व्हायचा आहे. फिल्डिंग देखील सजवली मैदानाच्या आत ते म्हणजे चिकनाचे पड्या संघानं तब्बल येणारे 18 चेंडू आणि 32 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजेच धामणवाडी बी या संघाला. अगदी आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये धामणवाडी रमेश या संघानं मात्र सामना जिंकला. नक्कीच आपण यात नंतर देखील पाहणार आहोत. तत्पर्यंत आपण बोलूया या सामन्याकडे. अतिशय महत्त्वाचा हा सामना एक्स्ट्रा मॅच आपण पाहतो. त्या एक्स्ट्रा मॅच मधून हे दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून एकमेकांच्या समोर आलेत आणि ही मॅच मात्र आपण आजच्या दिवसात कंप्लीट करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. एका साईडला धामणवाडी ब तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल चिकनचेवाडी हा संघ. सामना जो जिंकेल तो मात्र सुपर संडेला आपण पाहू शकाल तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. अगदी संडेच्या दिवशी आपण ज्या मॅचेस होतात त्यातनं एक ही मॅच मात्र आपण आजच्या दिवशी कंप्लीट करणार आहोत. तर चला विनंती करतो लगेचच पंचांना आपण मॅच स्टार्ट करायचे आहे. 3 षटकांचा आज सामना. दुसऱ्या इनिंगमध्ये मॅडंटरी पॉवर प्लेचा पहिला षटक फेकी करत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अनिल ज्याने धावांसाठी संघर्ष केला होता तोच अनिल आता मात्र गोलंदाजी करत असताना पुन्हा आता संघर्ष करावा लागेल. स्ट्राईक वरती काशा. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर नक्कीच मी दरम्यान फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. त्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू. अगदी जसा सुरुवातीला आपण पाहिलं गोलंदाज
सागरने सुरुवात केली होती डॉट चेंडूला, त्याच प्रकारचे हे दुसऱ्या इनिंगमध्ये देखील अनिल देखील मात्र शून्यानं सुरुवात करत असताना शून्यातून मात्र सुरुवात करण्याला हरणाची भीती नसते. पुन्हा एकदा गुड लेन्स पडता चेंडू अगदी आपण पाहिला जर अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, लेट कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यानंतर भन्नाट वेग होता या अनिलच्या बॉलवरती आणि त्यानंतर आपण पाहू शकाल हा निर्धाव चेंडू लोगोपाटचा दुसरा डॉट चेंडू फेकी करत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज अनिलला याच घरच्या मैदानावरती कालच्या दिवशी मात्र सामना जिंकला होता आणि अगदी आजच्याही दिवशी मी तर म्हणेन घरच्याच मैदानावरती पुन्हा एकदा चांगला खेळ करावा लागेल. पण त्यानंतर त्याच प्रकारचा चेंडू, पण आता मात्र टायमिंग जुळलं, चेंडूला पाठवून दिलंय डीप पॉईंटच्या दिशेने, चेंडू जाईल 4 धाबांसाठी चौकार. अगदी आपण पाहिलं सातत्यानं प्रयत्न झाले 2 चेंडूपती अपरगड खेळण्याचे, पण त्यानंतर या चेंडूपती यश आलं आणि अगदी 4 धावा देखील मिळाल्या धामणवाडी संघाला. गुडलेन्स फॉरचा हा चेंडू मिस्टामिंग शॉट, बॅटचे लिडिंग एज, पण त्यानंतर यष्टीरक्षक झेल खाली आणि आपण पाहू शकाल मुकेशने एक सोपा झेल जज केला. पहिला मोठा धक्का लागत असताना काशीनाथच्या स्वरूपात काशीनाथ बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिला पहिल्या 2 चेंडूवरती धावी नव्हती, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती धाव आली, चौकार आला, त्यानंतर चौकाराचा उत्तर मात्र क्विक रिप्लाय देत असताना आपण पाहू शकाल अनिलला मात्र विकेट मिळवला. ते होई कोणचं काशीनाथचं, पण त्यानंतर हरिश्चंद्रला आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती शॉर्ट आपल्याचा बॉल फुल केला, त्यानंतर टीपमध्ये आपण पाहू शकता चुकाचं रूपांतर आपण पाहू शकता. एकदा पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. अगदी ज्या प्रकारे आपण पाहिलं जिथे एक धाव होती तिथे 2 धावा इथनं कन्वर्ट करत असताना धामणवाडी पी हा संघ या चेंडूवरती मिळतील त्यांना 2 धावा आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल तोच चेंडू आपण पाहू शकाल. 6 धावा झाल्यात, पण त्यानंतर हा खोलवटपाचा चेंडू आपण पाहू शकाल 30 ह्या सर्कलमध्ये चेंडूला अडवला जातं, पण त्यानंतर चुका झाल्या, पण त्यानंतर काय गरज होती का अशा प्रयत्नांची नक्कीच निर्माण झाले. पण त्यानंतर राजूला मैदान सोडावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना राजू बॅक टू द डगआउट. ज्या पावली राजू गेला होता त्याच पावली देखील मैदान सोडत असताना अजून एक फलंदाज बाद. दोन गड्यांच्या नुकसानात अगदी पहिल्या जोरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना मॉडर्न ट्री पॉवर प्लेचा षटक कसा असावं याचा ज्वलंतराने जागतिक उदाहरण देत असताना आपण पाहिलं. अनिलने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी मागवती तो दुसरा षटक घेऊन आलाय. तीन षटकांचा सामना, अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. जो सामना जिंकेल तो पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच राहील, पण त्यातनंतर जो सामना हरेल त्याला मात्र गळचा रास्ता धरावा लागेल. इथनं सातत्याने संघर्ष करावा लागेल. अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल ज्या चमचकणाऱ्या ट्रॉफीसाठी ही लढाई होते त्यातनंच ही एक लढाई आपण पाहतोय. एका साईडला धामणवाडी ब विरुद्ध चिकण्याची बाडी. आपण पाहू शकाल या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. अजूनही 25 धाबांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजेच धामणवाडी ब या संघाला. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल नवीन फलंदाज जो 5व्या जो 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत उतरलाय. आपण पाहू शकाल जगदीश. स्ट्राईक वरती जगदीश. नॉनस्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल हरिश्चंद्र. त्यांची आम्ही बॅटिंग देखील पाहिली होती अंबरनाथ प्रीमियर लीगमध्ये. अगदी सर्वांना इम्प्रेस केलं होतं. अगदी तोच फलंदाज अजूनही मैदानाच्या आत तग धरून उभा आहे. आतापर्यंत शांततेने आणि संयमानं खेळ करतोय आपल्या संघासाठी.
शॉर्ट प्लेनचा हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी भन्नाट वेग होता या चेंडूवरती. आधी अनिल होता पण त्यानंतर आपण पाहू शकाल मुकेश सुद्धा अनिलच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी याही चेंडू धाव. प्रत्येक डॉट चेंडू आला सुटकेचा श्वास सोडू शकेल तो म्हणजेच चिकण्याची वाडी हा संघ. बट प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आला तर अगदी सुटकेचा श्वास सोडू शकेल तो म्हणजेच बॅटिंग करत असताना धामणवाडी ब हा संघ. सातत्याने एकमेकांना संघर्षच करावा लागेल. तर चला विनंती करतो दोन्ही संघांना प्लीज जास्त वेल करू नका. पुन्हा एकदा गोलंदाज या बॉलिंग मार्कमध्ये मुकेश, स्ट्राईक मध्ये जगदीश. अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आणि आपण पाहू शकाल सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवत असताना म्हणजेच धामणवाडी ब हा संघ अजून एक निर्धाव चेंडू अजून एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चिकण्याच्या बड्या संघाकडून राहिली बट त्यानंतर सफल झाले. बॉलला फक्त दिशा दिली. स्क्वेअर मध्ये फिल्डर आहे. त्यानंतर अचूक थ्रो देखील आला. तेवढा चांगला कलेक्शन मुकेशचा राहिला आणि या चेंडूवरती आली तर फक्त एक सिंगल. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल आत्ता मात्र या ओव्हरला मी तर म्हणेन धाव आली आणि या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. मी मगाशीच म्हटलं होतं की येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. त्यानंतर आपण पाहिले समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना याही चेंडूमुळे आपण पाहिला तर अगदी भन्नाट वेग होता. खोलवर टप्पाचा चेंडू फेकला पण त्यानंतर स्ट्राईकवरती हरिचंद्र होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. त्यानंतर अजून एक डॉट बॉल वापसी करत असताना या मॅचमध्ये अगदी ज्या प्रकारे संघ अडचणीत असताना अनिलला बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये त्याच प्रकारे आता आपण पाहू शकाल संकटात सापडतोय ते म्हणजेच धामणवाडी ब. तेवढी चांगली बॅटिंग करावी लागेल हरिचंद्रला पण त्यानंतर लगोपाठचा हा दुसरा निधाव चेंडू हरिचंद्रसाठी. चांगली कामगिरी करत असताना या मॅचमध्ये चिकणचपाडी हा संघ चांगली कामगिरी करत असताना या मॅचमध्ये मुकेश हा गोलंदाज आपल्या संघासाठी घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगली कामगिरी आणि चांगला प्रदर्शन मात्र दाखवत असताना आपल्या घरच्या पाठीराख्यांना प्रत्येक डॉट बॉल येईल तेव्हा नक्कीच आपण पाहू शकाल ते चिकणचपाडी जे पाठीराखे आहेत तर नक्कीच म्हणत असेल ऑल इज वेल पण त्यानंतर या चेंडूवरती डिफेन्सिव्ह शॉट दाखवत असताना या चेंडूवरती एक सिंगल पूर्ण पाहता 2 षटकांचा खेळ इथनं समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 9 या आकड्यावरती 2 गड्यांच्या नुकसानात. करू आम्ही आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर खजिनदार माननीय श्री नारायण पाटील सर यांना विनंती करूयात आम्ही की आपण या आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपल्या सहर्ष मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेचा शिक्षक आहेत नारायण पाटील सर विनंती करूयात आपण याचा आहे. तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर ती म्हणजेच 9 येणारे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज. तर म्हणजेच धामणवाडी ब या संघाला 6 चेंडू 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावाच लागेल. हा सामना महत्त्वाचा आहे आणि हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती. हॅलो तर विनंती करेन नारायण सर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खनिजदार आदरणीय नारायण पाटील सर नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया करून आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. फुल टू द प्रसाद सर. थँक्यू. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल गोलंदाज हरेश आहे. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटचा पण त्यानंतर हरिचंद्र सफल झाला. बॅटर बॉलचा संपर्क झाला नाही आणि हा नेता चेंडू प्रत्येक डॉट चेंडू आल्यावरती आपण पाहू शकाल सुटकेचा श्वास सोडत असताना चिकण्याच्या वाटी पाठीराखे पण त्यानंतर आपण पाहू शकाल संघ थोडासा दडपणाखाली सापडतोय. धामणवाडी ब हा संघ येणारे 5 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गुडलेन स्पॉटचा चेंडू ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहेत आपण पाहू शकाल जयेश आहेत. त्यानंतर एकदा पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या रनामध्ये फलंदाज बाद
अजून एक यश मिळत असताना ते म्हणजे चिकणीच्या या टीमला आपण पाहू शकाल मैदानाच्या बाहेर येत असताना जगदीश बॅक टू द ग्राउंड. या पुढे टिकेल धामणवाडी हा संघ, पण त्यानंतर आपण पाहू शकाल धाबांसाठी झुंज करत असताना धाबांसाठी संघर्ष करत असताना म्हणजेच धामणवाडी हा संघ नक्की सामना थोडासा जड होताना आपण पाहू शकाल धामणवाडी या संघासाठी या चेंडूवरती एक बायच्या स्वरूपात धाब आली आणि धाबसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. नक्कीच सामना मी दमण्यानं पाहू शकाल आपण येणारे 3 चेंडू आणि 21 धाबांची गरज अशक्य असं आव्हान आणि अगदी या मॅचला मी दमण्यानं खिशात घेऊन फिरतायत म्हणजे चिकनाच्या पाठीचे हा संघ. आता मात्र शॉट आपल्या चेंडू मिस्टामिंग शॉट जेलची संधी फिल्डर सरकला बॉल खाली त्यानंतर कोणत्या प्रकारची चुका होणार नाहीत आणि इथनं फलंदाज बाद. अजून एक झटका लागत असताना धामणवाडी या संघाला अजून एक फलंदाज. भरपूर मित्रमाने क्लोज आला होता. सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा होतील, पण त्यानंतर धावांसाठी झुंज करत असताना अगदी आपण पाहू शकाल स्वतःहून क्रीज सोडत असताना आपण पाहू शकाल नक्कीच अजूनही एक चेंडू बाकी असेल आणि एक चेंडूमध्ये तब्बल 21 धावांची गरज अशक्य असं आव्हान आपण पाहू शकाल. क्रिकेटमध्ये कोणत्याही आव्हानाला पण अशक्य असं म्हणू शकत नाही. क्रिकेटमध्ये कायही होऊ शकतं. शेवटचा एक चेंडू बाकी, एका चेंडूमध्ये 21 धावा होतील का अगदी असा प्रश्नचिन्ह, बट नक्कीच मी तर म्हणायला नाही होऊ शकत कारण की भरपूर चांगला ग्राउंड देखील आपण पाहू शकाल. पण त्यानंतर बॅटची हलकीशी एज आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या जवळपास आपण पाहू शकाल. फिल्डर देखील आहेत बॉलला गॅदर करत असताना आणि या सामन्याला जिंकला तर म्हणजेच चिकनच्या बड्या संघाने अभिनंदन बॉयज. बट हार्ड लक धामणवाडी हा संघ खूप चांगली झुंज तुम्ही दिली आणि तुमचा देखील मी आभार व्यक्त करतो. तुम्ही दिलेल्या वेळेवरती तुम्ही थांबलात. आम्ही तुमच्या पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही संघांना विनंती करीन आपण लगेचच शिकान करून मात्र मैदान सोडायचं आहे. तर यानंतर होणारी लढत असेल जय दुर्गामाता सावरली विरुद्ध धामणवाडी रमेश. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करीन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विनंती करूयात आपण पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर खजिनदार आमचे सर्वांचे लाडके नारायणपादी सरांना विनंती करतो आपण याच्या व्यासपीठावरती अष्टविनायक ग्रुप चिकनाच्या वाडी या स्पर्धेमध्ये आपल्या सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू डीजे. समालोचक जे कालच्या दिवसाबाद या ठिकाणी जॉईन झालेत आदरणीय महादेव शिंगवा, बुलंद आवाज, आनंदवाडी